जागावाटपाची रस्सीखेच फार ताणू नका. राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना या सूचना आहेत. शिवसेना मनसे युतीचं जागावाटप हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. उद्या चर्चा यावर शिक्कामोर्तब होऊ शकतं, जाहीर माहिती दिली जाऊ शकते अशी सूत्रांची माहिती आहे. आणि त्या अगोदरच राज ठाकरेंकडून या सूचना देण्यात आल्या आहेत की जागावाटपाची रस्सीखेच फार ताणू नका. राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना या सूचना आहेत. शिवसेना मनसे युतीचं जागावाटप हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. राज ठाकरे, संजय राऊत, बाळा नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा झाली आहे. नागपूरमध्ये स्वबळावर लढण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. वरिष्ठ नेते महायुतीमध्ये लढण्यास आग्रही आहेत. कार्यकर्त्यांची फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंच्या समोर ही मागणी आहे. याआधी भाजपनं नागपूरमध्ये स्वबळावर लढावं अशी मागणी केलेली होती. फडणवीस आणि गडकरींची काल उमेदवारीबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली. या बैठकीमध्ये सुद्धा पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा नारा दिला. वसई विरारमध्ये बवियासोबत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा कायम आहे. 17% बविया आणि 30% मवियाच्या जागा वाटपावर बोलणी सुरू आहे. हितेंद्र ठाकूरांचा 30% जागा देण्यावर नकार असल्याची सूत्रांची माहिती आहे. इच्छुकांची गर्दी वाढल्यानं मवियामध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे. एक मोठी बातमी. चाळीसगावमध्ये निकालानंतर उमेदवाराच्या घरावरती दगडफेक झाली आहे. पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावरती अज्ञातांनी दगडफेक केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. पुढील तपास सुरू आहे. अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावरती अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली, त्यामुळे तणावाचं वातावरण आहे. तोडफोड केल्यानंतरची ही दृश्य आपण बघतोय. 40 गावात पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावरती अज्ञातांनी दगडफेक केली आणि त्यानंतर त्यांच्या घराचं झालेलं नुकसान, काचा फुटलेल्या दिसत आहेत आणि इतरही काही तोडफोड करण्यात आलेली आहे. हे पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांचं घर आहे. मात्र त्यांच्या घरावरती निकालानंतर 40 गावमध्ये अज्ञातांनी दगडफेक केली. याचा तपास सुरू आहे. नेमकी ही दगडफेक कोणी केली, काय उद्देशातून केली आहे? अपक्ष पराभूत झालेले उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावरती काल निकालानंतर दगडफेक झाली आहे. 40 गावातला हा प्रकार. आणखी एक मोठी बातमी. दिल्ली ते मुंबई एअर इंडियाच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झालाय. AI-887 या विमानाचं दिल्ली विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित असल्याची माहिती मिळते. मात्र हा बिघाड कशामुळे झाला यासाठी विमानाची तपासणी सध्या सुरू आहे. दिल्ली ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाचं दिल्लीमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं, कारण विमानामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित असल्याची माहिती मिळते. दिल्ली ते मुंबई AI-887 या विमानाचं दिल्ली विमानतळावरती इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं काही तांत्रिक बिघाडामुळे.